नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रथम सावंत. आज वार आहे शनिवार आणि आज आपण चाललो हरिश्चंद्र गडावरती. आपल्यासोबत आपले दोन मित्र सुद्धा आहेत, मयूर आणि डुबी, आणि अजून एक मित्र आपला येतोय हर्षल. या सर्वांना तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल, प्रिव्हियस ब्लॉग्समध्ये. आणि आता आपण सुरुवात करतोय. अप्रॉक्स 10:30 वगैरे वाजलेत. बघू आता आपण किती वाजेपर्यंत पोहोचतो आणि मध्ये जे जे होतं ते तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच. तर चला आपण सुरुवात करूया. 5 minutes later. आता हर्षल सुद्धा आलेला आहे आणि त्यांनी नारळ सुद्धा आणलाय. तर आपण नारळ वगैरे फोडून आपल्या राईडची सुरुवात करूया, कारण का पहिलीच राईड आहे मित्रांची एकदम लांब. तर चला गाइस, प्लीज लाइक एंड शेअर. गणपती बाप्पा. एक इकडे टाक, इकडे टाक, एक इकडे टाक, हा इकडे टाक, तो इकडे टाक. तर चला चला गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा. आपण समृद्धी महामार्गावरती पोहोचलोय. सरळ 70-80 किलोमीटर रस्ता आहे. टोल बघू शकता तुम्ही पुढे. मित्रांनो, आपण आता समृद्धी महामार्गावरती आहे. बघू शकता तुम्ही रस्ते एक नंबर रस्ते आहेत. पहिल्यांदाच एक्सपिरियन्स केला मी या रस्त्याचा. मस्त डोंगर, दऱ्या आणि एकदम भारी रस्ते. आपण समृद्धी महामार्ग सोडल्यावरती इथेच बाहेर एक हॉटेल आहे, साई इच्छा करून. तिथे आपण नाश्ता करायला थांबलोय. बघू शकता तुम्ही मिसळपावमध्ये पाव, पापड, मिसळ, वडा मिसळ आणि रिव्ह्यू बघ देतील आपले मित्र. डुबी खाऊन सांगतो. म्हणजे टेस्ट कशी सांग एकदा पुराणा. मस्त टेस्ट आहे. आम्ही इथे सेकंड टाइम येतो. तुम्ही जर पहिला ब्लॉग बघितला असेल तर त्याच्यामध्ये पण आम्ही याच हॉटेलमध्ये थांबलेलो. डुबी इकडे पहिल्यांदाच आल्या. डुबी रिव्ह्यू दे जरा. झणझणी जशी मिसळ आहे, सुंदर. हर्षलला तर आवडतंच इकडचं. आणि आता आपण पण खाऊ मस्तपैकी आणि लवकरात लवकर निघू. नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाच्या दिशेने वाटचाल केली आणि इकडनं जेमतेम 2 तासाचा वगैरे रस्ता बाकी होता. तुम्हाला हा बोट दिसत असेल, कळसुबाई शिखर. आणि इकडनंच आपल्याला हरिश्चंद्र गडाकडे जायचा रस्ता आहे. इथे हॉटेल्स वगैरे आहेत, तर तुम्ही पाणी वगैरे घेऊ शकता सर्व. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही एंटर करणार तेव्हा कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याकडनं तुम्हाला पर पर्सन 50 रुपये फीज आहे. आणि जर तुम्ही 4 व्हीलर घेऊन आलात तर 150 रुपये, आणि स्कूटी किंवा बाईक घेऊन आलात तर 50 रुपये एंट्री आहे. आणि मित्रांनो, तुम्ही गाव बघू शकता एंटर केल्यावरती. खूप सुंदर असं गाव आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. खूपच सुंदर. वा, इकडनंच बघू शकता तुम्ही ढग वगैरे कसे दिसत आहेत. बघूया आता. इकडनं 5-6 किलोमीटर पेंडिंग आहे रस्ता. नंतर आपल्याला ट्रेकिंग चालू होणार आहे. तर मित्रांनो, आता आपण जो ट्रेकचा स्टार्ट पॉईंट आहे तिथे पोहोचलो आहे. डुबिया आणि मँडी गाडी लावायला गेलेत, ते येतील 5 मिनटात. आपल्यासोबत हर्षल आहे. मागे बघू शकता माझ्या व्ह्यू. आणि तो त्या साईडला ट्रेक पॉईंट आहे, या माझ्या एक्झॅक्ट मागे. आता बघू, कदाचित 2-3 तासाचा ट्रेक आहे. आयडिया नाही मला सुद्धा. तुम्हाला दाखवतो आम्ही ट्रेकमध्ये काय कसा ट्रेक आहे तो. तर चला. तर मित्रांनो, आता आपण ट्रेकला सुरुवात केली आहे. गणपती बाप्पा मोरया. तर चला. चलो चलो. आता आम्ही ओव्हरच बनवतोय बिकॉज सगळेजण थकलेत. सगळेजण म्हणजे जास्त करून मी आणि डुबी. इकडनं व्ह्यू बघू शकता तुम्ही. एकदम सुंदर असा व्ह्यू आहे आणि हवा तर एक नंबर मित्रांनो. म्हणजे पूर्ण जेवढा अर्धा पॉईंट झाला, अर्धा ट्रेक कंप्लीट झाला आहे, पण इथपर्यंत पूर्ण थकवा तुमचा निघून जाईल या पॉईंटवरती. एक नंबर.
मित्रांनो आतापर्यंत तरी एवढा काही मुश्किल ट्रॅक नाही, डिफिकल्ट ट्रॅक नाही. थोडा एक पॅच थोडा मुश्किल वाटला, बट एवढा सुद्धा नाही. बाकी तर माझ्या मागे बघू शकता एकदम सरळ रस्ता आहे, एवढा काही मुश्किल नाही. आता थोडं फास्ट चालायचं आहे बिकॉज वरती जाऊन आम्हाला टेंटसुद्धा बांधायचा आहे. तो जेव्हा टेंट बांधायला भेटला तर खूप चांगलं काम होऊन जाईल. मित्रांनो इकडनं बघू शकता तुम्ही ढग आणि त्या साईडला एक्झॅक्ट मंदिर आहे. वेट झूम करून दाखवतो. हे बघा हे मंदिर आहे. तर चला पहिले मंदिराकडे जाऊ. सो आपल्याला उद्या पण असेच ढग बघायला भेटतील. पाठचा व्ह्यू सुद्धा बघू शकता. डुबी कम ऑन डुबी. तर मित्रांनो आता आपण फायनली आपल्या मंदिराजवळ पोहोचलोय, ज्याचं नाव आहे केदारेश्वर मंदिर. आणि या साईडला केदारेश्वर केव्स सुद्धा आहेत, त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवतो. तर मित्रांनो या मंदिराची खासियत अशी आहे की ह्याचे जे 4 खांब आहेत जे 3 तुटलेले आहेत ते युग दर्शवतात. 3 युग संपलेत म्हणून ते 3 खांब तुटलेत. आणि असं म्हणलं जातं जेव्हा हा 4था खांब तुटेल तेव्हा कलियुगसुद्धा संपून जाईल. तर मित्रांनो आता आपण मंदिराचं दर्शन वगैरे घेऊन चाललो कोकणकडेच्या दिशेने. आय थिंक 20 मिनटाचा रस्ता बाकी आता. बघू आता 7 वाजलेत, आपण 7:30च्या अगोदर पोचू असं आपलं टार्गेट आहे. कारण तिथे जाऊन वगैरे टेंट वगैरे बांधायचं आहे. पण मित्रांनो एक नंबर एक्सपिरियन्स आहे. ॲक्च्युली जो हा मे महिना आहे तेव्हा तर जास्त मागे बघू शकता तुम्ही व्ह्यू माझ्या, कारण तेव्हा फॉग जास्त नसतो आणि क्लिअर व्ह्यू आपल्याला ढग वगैरे क्लिअर दिसतात. त्याच्यामुळे नक्की एकदा व्हिजिट करा. एवढा काही मुश्किल नाही, डिफिकल्ट तर नाहीच बोलू शकत. मीडियम लेवल ट्रॅक आहे, एवढा मुश्किल नाही, इझी आहे. कसा वाटला मित्रांनो तुम्हाला ट्रॅक? इजी ब्रो. क्या कर रहे हैं यार तू? तो मजाक है क्या? या तर मित्रांनो आपण फायनली पोचल्यावरती कोकणकडेला. समोर तुम्हाला ते दिसत असेल. बघू आता संध्याकाळच्या 7 वाजता काय व्ह्यू आहे तिथे दाखवतो तुम्हाला. किती 4000 फीटवर आहे रे हात. आयु थॉट प्रथम काय खाल्लं, काय किलवलं त्याला खालीच नाही. हेलिकॉप्टर बस. आता आम्ही टेंट बांधायला घेतलाय, तयारी चालू केली आहे. हर्षल शेठ जागा साफ करतायत. हे आपले मित्र टेंट ओपन करतायत. चला आपण पण जरा कामाला लागूया. तुम्हाला टाइमलॅप्समध्ये दाखवतो मी पूर्ण टेंट. डुबी कसा आहे टेंट? इकडेच घेऊन टाक, घर बांध डायरेक्ट. तर मित्रांनो आपण आता जेवण बनवायला चालू केले. ते लोक तिथे आग पेटवत आहेत. आपल्याकडे स्मॉल शेगडी पण आहे. राईस होतं, मॅन्डी शेट, फ्राईड राईस बनवायचा प्रयत्न आपला.
फ्राईड राईस मसाला हा रोहित शर्मा, मिशोवरचा रोहित शर्मा, काले सुने काल्या सुन्या. तर चला बघूया आपण जेवण बनवताना तुम्हाला दाखवतो. आणि पहिल्या प्रयत्नात आग पेटवले. आपला टेंट इथे समोर कोकण कडा, इथे आपली आग आणि आपला जेवणाचा कार्यक्रम चालू होता बनवायचा. फ्लॅशलाईट त्याला दे आणि ही लाईट घेऊन जा. त्या लाईटने दिसतं. राईस उकळायला ठेवलाय. तर मित्रांनो आता आपला आपण टेंट वगैरे बांधून झालाय, जेवण करायला घेतलंय. इथे आपला आता भात होतोय. आपण शेजवान राईस करणार आहे. शेजवान फ्राईड राईस, सॉरी शेजवान फ्राईड राईस करणार आहे. डुबी शेट येत आहेत. चेंज आपला बघा मागेच टेंट आहे आणि ते टेंटचा कलर दाखव आपल्या. टेंटचा हरा कर देंगे. लाल आहे, ब्लू आहे, ब्लू आहे. तो आता हरा वाटतंय पण ब्लू आहे. तर चला जेवण वगैरे झाल्यावर तुम्हाला दाखवतो. ह्याच्याकडे बघतात बघा. हे फाटीला हे दुबी फाटीला. डुबीच्या मम्मीने चपाती आणि भाजी. डुबी मम्मीला थँक्यू बोल. थँक्यू काकू. तर आपण पहिले चपाती भाजी खाऊ. कालचा दुबी बोलतोय हा. त्याचा कालचा डबा होता ऑफिसचा, तो संपला नाही, तो आमच्यासाठी आणलाय. आता आपण कंदील पेटवायचा प्रयत्न करतोय आणि राईस पण ऑलमोस्ट झालाय. येस, डन डन. खाली नाही जाणार का रे पेट्रोल मध्ये खालच्या आणि उडणार नाही का? जरा लांब करू. फर्स्ट टाइम हे माहित नाही आपल्याला. अरे ती काच कुठे आहे? या काच काच कुठे आहे रे डुबी? ते ते एक इधर, एक इधर. कशी आहे ती? अरे हे वरती कर. काय वरती? टाक 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 आता टाक. काच ठेव. थांब जरा. काच ठेव. अशी आहे ना? अशी ठेव आता. गरम होणार आहे ती लगेच. उलटी ठेवलीस का तू? उलटी ठेवलीस मला वाटतं. आता चालू कर, मोठा कर. डन डन डन. वरती करायची होती, खाली का गेली? तर मित्रांनो तो बल्ब सुद्धा पेटलाय, दिवा कंदील. आणि आता आपण उजेड जास्त नाही. चला ठीक आहे, आता काय आपल्याला माहित नव्हता. इथे ठेवूया आपण बाजूला. आणि आता आपण राईसमध्ये मिक्स करूया फ्राईड राईस. मांडी तुझ्या हाताने करून टाकते. ठेवतो हे लॉक केलं वगैरे. कर ना. अरे भावा यार. तर मित्रांनो आता आपण फ्राईड राईस रेडी केलाय. डुबी टोप खातोय. हे Tasty झालंय. टेस्टी एक नंबर. मँडी शेफ आहे आपला. आपला मसाला. आपण त्याचा छोटू पाहू. बघा हेल्पर असतो. फ्राईड राईस मसाला हेल्पर. अरे फ्लॅश आहे. डुबी टेस्ट कर लवकर पहिले. टेस्ट केला मी. डुबी टेस्ट कर पहिले. टेस्ट केला मी. टेस्ट कसा होता? एक नंबर. वन साईड. आता फटाफट राईस खातो मस्तपैकी, मग तुम्हाला दाखवतो. बघायचं काय हर्षल कमी पाणी पी, पाणी कमी आहे. टँक आणि वरती समजलं का? तर मित्रांनो आता 10:30 वगैरे वाजलेत आणि आपल्यासोबत एक नवीन मित्र आपला बडी पण आहे. आणि इकडे एवढं धुकं आहे मित्रांनो की आपल्याला समोरचं काहीच विजिबिलिटी नाही. बघू शकता आपला एक्झॅक्ट मागे कोकणकडे आहे आणि या साईडला आपल्या समोरच आपला टेंट आहे. तिथे ती एकदम समोर तो सुद्धा दिसत नाही बिकॉज फॉगमुळे. हर्षल आहे आणि हा बघा इकडे एक नवीन मित्र भेटलाय. पण मजा येते मित्रांनो. थंडी आहे इथे, मस्त वातावरण, क्लायमेट एक नंबर. जेवढं चढलो 2 तास लागले आम्हाला चढायला ॲप्रॉक्स. पण पूर्ण वर्थ होतं ते चढणं, एवढा काय विषय नाही. आणि आता आमचा कदाचित प्लॅन बनतोय तारामतीला जायचा. तर अजून आता आमचं फिक्स नाही येते, तर उद्यापर्यंत समजेल आम्हाला जायचं आहे की नाही. तर तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो रात्रीचे किती वाजले हर्षल? 11:30 नाही 11:50 झालेत. 11:50 झालेत आणि आपण आता मॅगी बनवतोय कारण का खूप थोडी भूक लागली.
मँडी आणि डुबी झोपलेत आणि आता पूर्ण शांतता आहे, म्हणजे कोण जागा नाही. बट भूक लागली तर थोडा मॅगी वगैरे बनवू. हर्षल आहे आपल्यासोबत, तर चला बनवूया. 2 मिनटामध्ये मॅगी बनेल. एक नंबर काम. हे दोघे जण आतमधून येत असेल तुम्हाला आवाज घोरायचा. नंतर मग मॅगी वगैरे खाऊन थोडी मस्ती करून आम्ही सुद्धा झोपून गेलो. हरिश्चंद्रगड टेंट. मग नंतर सकाळी 4 वगैरे वाजता उठलेलो आम्ही आणि तारामतीला जाण्याचा प्लॅन जो होता तो सक्सेसफुल झाला नाही. बिकॉज एवढं फॉग होतं की समोरची काहीच विजिबिलिटी नव्हती, त्यामुळे तारामतीचा प्लॅन कॅन्सल केला आम्ही. मित्रांनो आता आपण चहा बनवायला घेतली. हा मँडी आता थोडा लेट उठलाय, पण उठलाय 7-8 तास झोपला आहे रात्रभर. आणि डुबी शेट पण झोपले. आता मस्तपैकी चहा बनव. खूप चहा पावडर तेवढी टाकायची पण नाही आता. इकडनं मागे बी बघू शकता कोकण कडा. चाय पावडर कुठे आहे? हा चहा पावडर नाही तुझ्या बॅगेत आहे मँडी. थोडीशी पण जास्ती झाली. हो का? आता चहा पावडर आलं सुद्धा आपल्याकडे आणि साखर. आणि साखर टाक. अशी माझी काढली असता ना लवड्याला मी आवड बिवड दिला मंडा पण बरंच चालू. भावा साखर कमी झाली. सर्व होऊ दे, आपण टेस्ट करू. ठीक आहे. बघत रे आलं ठेचताना माझी व्हिडिओ. अच्छा आलं. चल अरे असं खेच ना, असं खे. असं काय कुठे मारलं? काय दगडाच्या हातात काय? अरे आलंय ते अर्धा तो चेचला इकडे दे. अर्धा टाक. थांब थांब. मित्रांनो त्यानंतर तुम्ही आपला हरिश्चंद्रगडावरचा व्ह्यू तर बघू शकता. अतिशय सुंदर असा व्ह्यू होता, म्हणजे एकदम सुंदर. आणि आम्हाला सनराईजसुद्धा एक नंबर भेटला. समोरच सनराईज बघू शकता तुम्ही, मस्त सनराईजसुद्धा भेटला. आणि त्यानंतर आपण वेट करत होतो ढगांची चादर आणि इंद्रवज्रचा. इंद्रवज्र तर आम्हाला दिसला, बट 5 सेकंदच दिसून तो गायबसुद्धा झाला. त्यामुळे आम्हाला व्हिडिओमध्ये काढायला भेटला नाही. मग त्यानंतर तिथेच कांदेपोहे वगैरे खाल्ले. कांदेपोहे एक नंबर टेस्ट होती मित्रांनो, म्हणजे खूप सुंदर कांदेपोहे होते. कांदेपोहे वगैरे खाल्ले आणि मग आम्ही पुन्हा आपल्या टेंटच्या दिशेने आलो. तर मित्रांनो आता आपण पॅकअप वगैरे सर्व केलं आहे आणि आता आपण परत खालच्या दिशेने चाललो आहे. खूप मजा आली मित्रांनो, खूप चांगला एक्सपिरियन्स होता. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा, खूप मजा येते. वातावरण आतासुद्धा बघू शकता एकदम भारी आहे. फॉग वगैरे आहे. इंद्रवज्रसुद्धा दिसला आम्हाला, एक नंबर. तर मित्रांनो फायनली आता आपला ट्रेक एंड झाला. इकडनंच आपण सुरुवात केलेली. आता उतरायला सुद्धा आपल्याला 1.5 आवर लागला आहे आणि चढायला 2 तास लागले. बिकॉज थोडे व्हिडिओ वगैरे काढत 2 तास ना. हां तेच 8:35 चालू केलं. हां बरोबर. येताना सुद्धा 2 तास लागले आणि जाताना सुद्धा 2-2.5 तास लागले. 2 तासच लागले ऑलमोस्ट. तर मित्रांनो आता आपण घरी परतीचा प्रवास चालू करूया. तुम्हाला दाखव एकदा एका ठिकाणी जेवायला सुद्धा थांबवू, तिकडचं सुद्धा दाखवतो. तर चला, हा बघा मागे. तर नक्की भावांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा. तू जो रूठा तो कौन हंसेगा, तू जो छूटा तो कौन रहेगा, तू चुप है तो मुझे डर लगता है, अब ना मुझको अब कौन कहेगा, तू ही वजह तेरे
यार हूँ मैं, तेरा यार हूँ मैं, तेरा यार हूँ मैं. हे जे आंबा तर मित्रांनो आपण आपला लास्ट स्टॉप जो होता जेवणाचा तो डोंबिवलीला येऊनच घेतला. आपल्याला अप्रॉक्स 3 ते 4 तास लागले डोंबिवलीला रिटर्न यायला. आणि जर या ट्रिपचा ओव्हरऑल खर्च विचारणार तर फक्त 1000 ते 1500च्या मध्ये आला आहे. एक नंबर ट्रिप होती मित्रांनो. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.